रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आपला पिता आपल्या मुलांचं अहित नाही करू शकत, जरी त्याने त्याला किती पण दुःखी करू दे. यामुळे त्या परमेश्वराने कोणालाही शाप नाही दिला, कोणताही शाप नाही दिला, कारण ते समर्थ होते. त्यांना माहीत आहे की ही माझीच मुलं आहेत. काळाची भांग पिऊन माझे शत्रू बनलेत. त्याने आपल्या समर्थतेचे प्रमाण दिले. या सत्कर्माच्या कारणाने त्या परमात्म्याला कोरड्या खोल विहिरीत टाकलं. एक खूप पहिल्यांदा 200 फूट खाली खोल पाणी असायचं विहिरीत, आणि कोरडी विहीर ती होती जी खालून ज्याचं पाणी संपलं होतं असं आणि खूप खोल होत असे. त्यात टाकून दिलं. वरून झाड, फांद्या काटेदार, काठ्या, गोटे, खडे, दगड, वाळूने भरले. एका शेख तकी नावाच्या एका दुष्कर्मी व्यक्तीने, तो मुसलमान होता, मुसलमान राजा, दिल्लीचा बादशहा सिकंदर लोधी होता, आणि शेख तकी त्याचा धार्मिक पीर होता. सिकंदर लोधी राजाचा मुसलमानांना एकत्र करत होता. राजाच्या समोर घोषणा द्यायला लावायचा. राजा लोकांना बघून घाबरून जात होता आणि ते मनमानी सजा देत होते कबीर परमात्म्यांना. विहिरीत टाकलं, भरून टाकलं पूर्ण. आणि काही वेळानंतर गेले ते सिकंदर लोधीच्याकडे. परमात्मा कबीर देवजी राजाच्या जवळ त्याच्या महालात एका खोलीत विराजमान दिसले. कारण की ते समर्थ आहेत, ते पूर्ण ब्रह्म आहेत, ते समर्थ आहेत. परंतु त्यांच्या लीलांना पाहिलं जातं, वाचतो तर अंगावर काटा येतो. आमचे पिता आमच्या हितासाठी आले होते, आपण त्यांचे शत्रू बनलो. तर त्यावेळी आपण अशिक्षित होतो. आता परमात्म्याने सर्वात आधी ही दया केली, आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, 5500 वर्ष तर कलियुग संपलं, आणि त्याच्या आधी गेली किती वेळ, 3 युग गेली. केवळ एक ब्राह्मण वर्गच शिक्षणाचा अधिकारी होता, आणि कोणी शिक्षण ग्रहण नव्हतं करत. कारण हे शिक्षण चांगलं नाहीये, हे बेईमान बनवतं प्राण्याला. ही पाप करायला पण कसरत नाही ही व्यक्ती. हे शिक्षण गेले ब्राह्मण समाजात. या शिक्षणाला त्यांनी रोजीरोटीचा धंदाच बनवला, आणि पापाचे भागीदार बनू लागले. आता शिक्षण आले सर्व समाजात. किती चतुर बनलो आपण. आपण भले वरून कितीही चांगले दिसलो, सुंदर कपडे घालून, मोठा बंगला, कार घेऊन, आतून किती पोकळ झालो होतो आपण. आमचे विचार ते नाही राहिले जे आमच्या आजोबा पणजोबांचे आपण पाहिले होते. किती माणुसकी होती त्यांच्यात. आता पुण्यात्म्यांनो, आपण जसे वर्तमानाच्या मानवाशी पण आपला संबंध आलाय, आणि आजपासून 55 वर्ष 50 वर्ष पूर्वी जेव्हा आम्ही काही जाणण्यायोग्य झालो, ती वेळ पण आम्ही पाहिली आहे. त्यावेळी व आजमध्ये
दिवस रात्रीचं अंतर झालं. इतकं पतन झालं आमच्या मानसिकतेमध्ये, आमच्या शिष्टाचारात. याचं कारण हे शिक्षणच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कोणत्याही कार्यालयात, तिथे पण माणसं आहेत. बाहेर रांगेत उभा आहे तो पण मनुष्य आहे. कोणती दयाधर्माची गोष्ट नाही उरली. खात राहा धक्के, लोळण घेऊन विनंती करा त्यांच्यासमोर, दया राहिली नाही. 10 रुपये दिले तर काम करतो, नाहीतर खा धक्के. तर हा अपमान सहन करणं आम्हाला कोणी शिकवलं? या शिक्षणाने शिकवलं. आणि काय करतो त्या पैशाचं आपण? घर बनवतो, बंगला बनवतो, कार खरेदी करतो, आणि परत घरात कोणती ना कोणती अशी समस्या, कोणती दुर्घटना घडते, कोणता आजार जडतो. त्या सर्व पैशाला परत आपण असेच, तो पैसा तर राहत नाही, व्यर्थ होऊन जातो. घर बनवलं, मृत्यू झाला. तुम्ही गाढव बनून कुंभाराच्या घरी माती वाहत आहात आणि घर इथे उभं आहे. चाट त्या घराला. तर पुण्यात्म्यानो, या ज्ञानाने आपण या मायेपासून दूर होऊ. कारण ही माया शत्रू आहे आपली. आणि या मायेचा आपण उपयोग कुठे करतो? आपण परंपरा चुकीच्या बनवल्या. विवाह करताना पूर्ण नाटक करून बसतो. माहीत नाही कोणकोणत्या प्रकारे आपण आपल्या या क्रियांना, ज्या साध्या पद्धतीने करायला हव्या होत्या, त्याला नाटक बनवतो. विवाह करतो, मुलाकडचे आनंद साजरा करतात, मुलीचा विवाह होतो, डीजे वाजवतात. अरे, लग्न 2 मुलांचं होणार आहे आणि परमात्म्याने करून ठेवलेलं असतं, कारण संयोग भगवानच जोडून पाठवतो, जीव नाही जोडू शकत. ही चूक आहे त्याची. तर आपल्या साध्याशा पद्धतीने लग्न करा मुलांचं. नातंच तर जोडायचंय, वचनानं जोडलं जातं. ठीक आहे, आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. ते सांगतात आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. 2 मुलांचा विवाह मान्य झाला. झालं लग्न, यात किती वेळ लागतो? आता आपण पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं, पहिल्या दिवशी डीजे वाजवत होते, मुलाचं लग्न होतं, बहिणी पण नाचत होत्या, आई पण नाचत होती, गल्लीत उभं राहून. आता सगळे कळवातण्या झालो आपण, माणुसकी विसरलो पूर्णतः. पुढच्या दिवशी काय झालं की विवाहासाठी जात होती वरात, रस्त्यात नवरदेव असलेली गाडी आपटली एका ट्रेलरवर. नवरदेव मेला. बरोबर बसलेले होते 6-7, ते पण मेले. पहिल्या दिवशी तर आनंद साजरा करत होते, दुसऱ्या दिवशी डोकं आपटून रडतायत. तर या काळाच्या लोकात, आणि आपण बकवास करतो. यासाठी करतोय की आपण भांग प्यायली, नशा झाली आपल्याला. नशा उतरली की ही गोष्ट जसे आपल्याला शत्रू समान दिसू लागतील, जे नाटक आपण करतो. एका वेळेस नानक साहेबजींकडे भक्त कोणी व्यक्ती गेली होती आणि म्हटले, महाराजजी तुम्ही असे राहता कुठे हरवल्यासारखे, तुम्ही कधी खुश नाही दिसत. तुमचा चेहरा असा असतो जसे महान दुःखी प्राणी आहात, आणि तुम्ही तर महापुरुष आहात. तुम्हाला कोणता ताण आहे? तेव्हा नानक साहेबजींनी सांगितलं की ना जाने काल की कर डारे और किस विध ढल जा पासावे, और जिन्ना ते सरते मौत खुड़क दी उन्हानो केडा हासावे. आता नाही माहीत इथं कधी कोणती वीज पडेल. एका सेकंदाचा भरवसा नाही, एका सेकंदाचा. आणि तरी पण आपण इथे खूप खुश होतो. तर हे आपल्या या अज्ञानाचंच कारण आहे. आणि ही भांग जी आपण प्यायलोय मायेची, याचा प्रभाव आहे. हे सत्संगाने, परमात्म्याच्या भक्तीने, हे अँटीबायोटिक आहे. या भांगेची नशा पूर्ण उतरून जाईल. ही उतरल्यानंतर तुम्ही पहा किती तुमचं
वजन हलकं होईल. तुमची रुची नाही राहणार नाटक सिनेमा बघायची. तुम्ही विचार कराल की आपण काय वेळ वाया घालवला. एकतर मालकाची चर्चा चालेल, किंवा सत्संग ऐकण्याचं मन करेल, किंवा मग सकाळ संध्याकाळ दुपारची कामं, आणि मग मंत्र दिवसा. इतके व्यस्त वेळापत्रक होईल तुमचं, बकवास करण्यासाठी वेळच मिळणार नाही. आणि कधी वेळ मिळाला तर आवड नाही बनणार, कारण आत्मा स्वीकार करणार नाही. खूप दिवस झाले अशी बकवास करून, याने काही पण हाती नाही लागलं. तर पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या डोक्यावरच आपणच खूप ओझं बनवून ठेवलंय. सर्वात पहिलं तर आपण या विवाहावर खर्च पूर्णतः बंद करायला पाहिजे. मग आपण घर बनवतो, साधं घर बनवा. ठीक आहे, ज्याच्याकडे 2 पैसे आहेत त्याने पण आपल्या हिशोबानेच घर बनवावं, उगाच देखावा करू नये. तर त्यामुळे आपल्याला भक्तीत जास्त वेळ मिळेल, आपला ताण संपून जाईल. आता जसे आपण सण साजरे करतो, हे जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत आपण काही पण साजरे करत होतो. आता ज्ञान मिळालं, काही आवड नाही राहिली. एक व्यक्ती, तिने नाम घेतलं आणि खूप दुःखी परिवार सगळा. आणि त्यांना सांगितलं, पण भावा असं असं नका करू, हे सण वगैरे जे तुम्ही बनवता, साजरे करता, हे नका करू. कसे? आता आपण काय करतो, औपचारिकता करतो. कोणता पण सण येतो, ती औपचारिकता बनवली की इतके कपडे आणि इतकी मिठाई, इतके स्वादिष्ट रसगुल्ले, हे पोहोचवायचे. ते इकडून तिकडे घेऊन चालले, ते तिकडून इकडे घेऊन आले, आणि ते कपडे असेच पडून राहिले, कोणी घालत नाही. काय फायदा झाला? एक मूल असतं, 4 आत्या आहे त्या 4ही घेऊन आल्या, झबले 6-6. आणि 6 महिन्यांनंतर ते मूल मोठं होतं आणि कपडे घालण्यायोग्य राहत नाहीत, फेकावे लागले. काय फायदा अशा फालतू गोष्टींचा? तर अशा प्रकारे आपण या सर्व क्रियांना या ज्ञान विचारांनी समजून मग यापासून दूर हटायचंय. आणि ज्ञानाशिवाय तर आपण तीच ओढत आहोत, ते नाही करायचं परत आपल्याला. आपण बालक नाही राहिलो आता, कारण ज्ञान झालं आपल्याला, परमात्म्याचं नाव मिळालं, इथली माहिती मिळाली की काय स्थिती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या क्रियांपासून परत फिरायचं आहे. परत नानक साहेबजींना विचारलं की हे भगवान, की काय आपण कधी खुश नाही होत? तेव्हा त्यांनी सांगितलं की साध मिले साडे साधी होंदी और बिछड़ द्या दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना मुश्किल हाल फकीरी वे. साध मिले साडे साधी होंदी. भक्तांशी आमची भेट होते. माझी मुले, जे माझे शिष्य आहेत, ते माझ्याकडे येतात सत्संगाच्या वेळी, तर मला विशेष आनंद होतो. आमच्यासाठी हे लग्न, हा विवाह आहे आमचा. आत्म्याचा विवाह परमात्म्याशी होतो. कहते साध मिले साडे साधी होंदी और बिछड़ द्या दिलगिरी वे. जेव्हा हे इथून सत्संग ऐकून जातात तर मला परत उदास वाटू लागतं. का उदास वाटतं? कारण ही मुले परमात्म्याचे हंस या ज्ञानाने काहीसे परिचित झाले आहेत. आता हे जात आहेत त्या लोकांमध्ये जे परमात्म्याच्या ज्ञानाने अपरिचित आहेत. आणि कुठे ही मुले आपला नियमभंग करून आणि त्या लोकांच्या विचारांना ऐकून आपली दिशा न बदलत, हे नामापासून वंचित न होत, आणि जेव्हा ते परत येतात जसेच्या तसे, तेव्हा मला आनंद होतो की माझ्या पिकात कीड नाही लागली. तर सांगतात, साध मिले साडे साधी होंदी और बिछुड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना या मुश्किल हाल फकीरी वे. ही भक्ती खूप कठीण बनवली या अज्ञानी संत आणि महंत आचार्य व शंकराचार्यांनी. परमात्म्यापासून दूर केले आम्हाला.
तत्वज्ञान राहिले नाही, सद्ग्रंथातील ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचले नाही, लोकवेद बनवून आम्हाला अशा दंतकथा ऐकवल्या ज्यांचा काही शेंडा बोडखा काही नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर तुम्ही आनंद साजरा कराल, त्या दिवसाला साजरे करा ज्या दिवशी तुम्हाला नाम मिळालं. कबीर साहेब सांगतात, जिस दिन सतगुरु भेंटिया सो दिन लेख जान और बाकी जन्म गंवा दिया बिना गुरु के नाम. ज्या दिवशी तुम्हाला उपदेश मिळाला, तुमचं ते जीवन मनुष्याचं त्या दिवसापासून जन्म झाला समजा. त्याआधी तुमचं मनुष्य जीवन नव्हतं, परंतु शरीर निस्संदेह मनुष्याचं होतं. जा दिन सतगुरु भेंटिए सो दिन लेख जान बाकी समय व्यर्थ गया तेरा बिना गुरु के नाम. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हा सत्संग मिळालाय. तर सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याला आम्हाला शिक्षण द्यायला लागलं, आणि त्या शिक्षणाशिवाय आपण भगवानांना ओळखू शकलो नव्हतो. त्यांना माहीत होतं की हे खूप बिघडतील, शिक्षण होताच हे खूप हवेत उडतील. वैज्ञानिक गर्विष्ठ झाले, बनून परमात्मा देवाने दिलेल्या साहित्यावर अनुसंधान करून हे भगवानापासून दूर अजून करायला लागले, आणि तुम्ही पण होऊ लागलात. कुठे भगवान नाहीये, एक विश्वनियम आहे, एक मूलद्रव्य शोधलंय, त्यापासून सगळं काही बनतं. ते मूलद्रव्य कोणी बनवलं? या वैज्ञानिकांनी बनवलं. परमात्म्याच्या साहित्यावर बकवास करतात. जर 2 वर्ष पाऊस नाही झाला ना, तर हे वैज्ञानिक पण त्यांची सर्व उपकरणं असेच पडून पडून सडतील, जळतील, गंज चढेल त्यावर. भगवानाच्या कृपेला विसरवलं. भगवानांपासून खूप दूर केलं आम्हाला. आणि काय बनवलं यांनी? परमाणु बॉम्ब बनवला आपला नाश करायला. अरे हे काय अजब झालं. आणि पुण्यात्म्यांनो, हे इंटरनेट आणि हे प्रोजेक्टर, टेलिव्हिजन, हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. जीवस्तराचं नाहीये की कोणाकडून काही चूक होईल, की मनुष्य बनवेल अशा वस्तू. परमात्मा कबीरजींनी त्यांना बुद्धी देऊन हे बनवलंय. आणि कशासाठी? आजच्या दिवसासाठी, या वेळेसाठी, की एका जागेवर माझं ज्ञान चालू राहील, करोडो मुलं माझं एका वेळेला ऐकू शकतील आणि प्रत्यक्ष प्रमाण बघू शकतील. प्रोजेक्टर बनवले, दास इथे दाखवतो, तिथे बसून आपण प्रमाण बघत आहात, टीव्हीवर बघत आहात, घरोघरी बसून परमात्मा संदेश पाठवतायत. परमात्म्याला माहीत होते, कारण काळाने म्हटले होते. परमात्मा कबीरजींना प्रार्थना केली होती, चलाखी करून की 3 युगात कमी जीव घेऊन जावेत. और चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे तब तुम गमन संसार ही कीजे. परमात्म्याचे पाय पकडून वचनबद्ध करून घेतले होते की 3 युगात जीव कमी घेऊन जावेत परत. और चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे. मग किती पण घेऊन जा जास्त जीव चौथ्या युगात. तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं, ठीक आहे, मी वचनबद्ध झालो आणि चौथ्या युगात, कलियुगात जीव घेऊन जाईल. तेव्हा पाहिलं ना, वचनबद्ध होऊन त्याच वेळी डोळे फिरवले भस्मासुराप्रमाणे आणि सांगू लागला, निसंशय कलियुगात तुम्ही या. कलियुगामध्ये असे करीन या प्राण्यांना की हे भक्तियोग्य नाही राहणार, यांचा इतका मलिन आत्मा करीन आणि मंदिर, मस्जिद आणि छोट्या या तीर्थांवर, यांच्यावर, धामांवर आश्रित करून टाकीन आणि देवी देवतांच्या पूजेवर यांना आरूढ करीन. तुमची कोणतीही गोष्ट ऐकणार नाहीत. आणि या निसंशय म्हटलं होतं, जोग जीत जाओ संसारा जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने हमारी ओढ हो बाद बखाणे. असे उलटे पाठ शिकवीन, आपले खोटे दूत पाठवून की तुमच्याबरोबर तुमचीच मुले वादविवाद करतील माझ्याकडे, माझ्या पक्षात होऊन, जसे परमात्मा 600 वर्ष पहिले आले होते.
त्यावेळी ते का आले होते? याकरता आले होते की या कलियुगात माझी मुले मला ओळखतील. ते लीला करून निघून गेले जे भगवान करत असतात. आता त्या भगवानाला ओळखण्यासाठी आपल्याला खूप सोपं झालंय. जर 600 वर्षांपूर्वी परमात्मा नसते आले तर आपण कसं ओळखलं असतं परमात्मा कोण आहे? भगवान जी लीला करत असतात ती प्रत्येक युगात अशीच करतात आणि या लीलांचं प्रमाण आमच्या सद्ग्रंथात मिळतं. पवित्र 4ही वेदात परमेश्वराच्या त्या महिमेचं गुणगान आहे जे भगवान करत असतात. त्या लीला कोणी केल्या? ते 600 वर्ष पहिले बनारसमध्ये काशी शहरात भारतवर्षाच्या या पवित्र धर्तीवर आले होते. विणकराच्या रूपात, धानक रूपात आले होते. 120 वर्ष ते कबीर परमात्मा त्यांनी या लीला केल्या ज्या वेदात प्रमाण आहेत ज्यांचे. हु इज गॉड? कबीर इज गॉड. परमात्मा कोण आहे? कबीर साहेब परमात्मा आहेत. आणि परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं ये वेद जानते नाही. परमात्म्याने सांगितले होते की हे 4ही वेद माझे भेद म्हणजे माझ्या महिम्याचे गुणगानच करतायत. परंतु या 4ही वेदांमध्ये वर्णित विधीने माझी प्राप्ती नाही होऊ शकत. सतलोक प्राप्ती नाही होऊ शकत. अमरलोक प्राप्ती नाही होऊ शकत. यात पूजेचा विधी नाहीये ज्याने सतलोकात जाऊ शकू आपण. तर त्याची पूर्ती करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात प्रत्येक युगात आणि आपल्या मुखकमलातून वाणी बोलतात. चारों युग में संत पुकारे, कूके कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुभता ढेल रे. कबीर परमात्मा सांगतात, 4ही युगात माझे संत पुकारतात. ज्यांना परमात्मा मिळाला, सतलोकात घेऊन गेले, त्यांना परत पृथ्वीवर आपले साक्षीदार बनवून सोडले, तर त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले ते भगवानांचे वर्णन केले, त्यांची महिमा सांगितली. त्याविषयी परमात्मा सांगतात, चारों युग में संत पुकारे, कूके कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुभता ढेल रे. 4ही युगात माझ्या संतांनी हेच गुणगान केले, डोळ्यांनी पाहिलेले मला. आणि मी पण येऊन मोठ्या चढत्या स्वरात कुठे पण उभे राहून मदाऱ्याप्रमाणे एकतारी हातात घेऊन आपल्या पवित्र वाणीने, अमृतवाणीने आपला ज्ञान वर्षाव करू लागले. आणि हेच मार्ग होते. शेकडो व्यक्ती एकत्र होत होते. परमात्म्याच्या त्या अमृतवाणीला ऐकून गदगद होत होते. परमात्म्याच्या मुखातून बोललेली वाणी जितके पण तिथे उपस्थित लोक ऐकत होते, त्यांच्या खूपशा पापांचा तिथे नाश होत होता. म्हणजे ते आपल्या मुलांना पुन्हा एकदा भक्तीने परिपूर्ण करण्यासाठी येत असतात. कारण की यांच्यात पुन्हा एकदा आस्था भगवानांची बनून राहील. आणि काळ ही इच्छा करतो की हे नास्तिक होऊ देत, यांना कोणताही आध्यात्मिक लाभ न होवो अशा भक्तीची विधी तयार करून दिली, प्रवेश करून दिला जगात. आणि परमात्म्यामुळे मिळणारा लाभ समाप्त झाल्याच्या कारणाने आपण नास्तिकतेकडे चालू लागलो, विकारांकडे चालू लागलो, हे वाईट करू लागलो, लाच घेऊ लागलो. कारण की आपण आपल्या समजुतीने धनवान बनण्याची कुचेष्टा करू लागलो. आणि ज्याचा परिणाम हा निघाला, आपण नास्तिक होऊ लागलोत आणि दुप्पट दुःखी झालो. जसे कोणी व्यक्ती 2 नंबरचे पैसे जमवते, कोणी भेसळ करतो, कोणी लाच घेतो, किंवा कोणी कोणाला धोका देऊन पैसे जमवतो, तर त्याचे हे त्याच्यासाठी विषाचं काम करतील. आता एक व्यक्ती सांगत होती, त्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला.
पहिलं तर तो आपल्या स्थानिक डॉक्टरांना दाखवत राहिला. कधी बरं वाटे, कधी नाही. परत असेच संत साधू संतांच्या फेऱ्यात पडले. मग शेवटी जेव्हा बिलकुल तो असाच मरणाच्या जवळ पोहोचला, मरू लागला, तर त्याला परत PGIला घेऊन गेले. तिथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट दिल्लीला घेऊन गेले. त्याची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. मूत्रपिंडांची शस्त्रक्रिया झाली, कोण्या नातेवाईकाने दिली होती त्याला. ते तर मग काय झालं की तो मुलगा बरा झाला. पैसे लागले जवळजवळ 3 लाखांपेक्षा जास्त. आजपासून जवळजवळ 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळी 3 लाखची किंमत, आजचे तर 30 लाख आणि त्यावेळचे 3 लाख, इतकं हे होतं अंतर आता आणि त्यावेळी पैशाची जी किंमत होती. तर याने काय सांगितलं की माझा मुलगा बरा झाला आणि पैसा इतका लागला की कर्ज झालं. लग्न विवाहाची तयारी करून ठेवली होती. विवाहाच्या काही वेळ आधीच दुर्घटना म्हणजे बस अपघातात मृत्यू झाला. आता ही सत्संग ऐकून डोळ्यातील अश्रू सुकत नव्हते त्या व्यक्तीचे आणि स्वतःला दोष देत होती की मला तर थोडी शिक्षा मिळाली भगवान, मी इतका नीच व्यक्ती होतो. आपल्या मुलाला सुखी करण्यासाठी, त्याला गाडी आणि बंगल्यात बघण्यासाठी मी इतक्या अशा चुका केल्या की आता माझं काळीज हेलावलं जातं. 2 लाख रुपये कमावले असतील 5-10 वर्षामध्ये. 2 नंबरचं काम करून. 2 नंबरचं काम काय होतं की त्यावेळी ही कॅसेट, हे टेप चालत होते. टेप रेकॉर्डर चालत होते आणि त्याची जी रिबीन होती ती कॅसेट, तो म्हणत होता मला 2 रुपयात पडत होती. सर्व होलसेल भावाने वजनावर आणत होतो. तिथे बनवून खोटी आणि ओरिजिनल कव्हरमध्ये भरत होतो. मला 2 रुपयात पडत होते सर्व आणि मी 32 रुपयांमध्ये विकत होतो. आणि ती लवकर तुटत होती. माझ्याकडे यायचे, मी फेकत होतो, मी काय करू. आणि आज मला त्याची योग्य शिक्षा मिळाली. आता पुण्यात्म्यांनो, आता त्याला सांगितलं, सत्संगात सांगितलं जातं की जो पैसा आपण 2 नंबरने कमावला तो तर राहिला नाही. तुमच्याजवळ काय राहिलं? ते पाप राहिलं जे तुम्ही भोगणं अजून बाकी आहे. आणि पैसा तर गेला. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, या कोण्या बालकांनी सांगितलेली गोष्ट नाहीये. हे गॉड गिव्हन, परमात्म्याने दिलेलं विधान आहे. त्यांनी सांगितलेलं ज्ञान आहे. हे कोणा डोंभाटाचं गीत नाहीये. कोणी स्वार्थीपणाने गाऊन ठेवले असतील. परमार्थी परमात्म्याने, सत्पुरुष कबीर साहेबांनी येऊन हे विधान सांगितले की मुलांनो, तुम्ही विष खाणं सोडून द्या. जर इथे पण सुखी राहू इच्छिता जोपर्यंत तुमचं जीवन बाकी आहे. आणि अज्ञानी मुले चुका करतात. जर समजदार झाले ना, मग त्यांना हात नाही लावू शकत. जसं छोटासा मुलगा सापाला पण पकडतो आणि त्याला तो चावतो, तो मरून जातो. त्याला ज्ञान नाही की किती भयंकर जनावर आहे. आणि जेव्हा तो मोठा होतो, त्याला त्या जनावराबद्दल माहिती होते की हा तर मोठा भयंकर आहे, याच्या जवळ पण नाही गेलं पाहिजे. तर मग तो दुरूनच सापाला बघून पळून जातो दूर. दुसऱ्यांना पण सांगेल की इकडे नका जाऊ, साप आहे, साप आहे. आणि पहिले तो रांगत सरपटत त्याला पकडायचा, कारण त्याला माहीत नाही, ज्ञान नाही. ज्ञानाशिवाय भीती नाही वाटत. तर तत्वज्ञानाने आपल्याला भीती वाटेल. की परत त्याबद्दल सांगितलंय, जैसे किर का जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. जसं विषाचा म्हणजे जहरचा एक कण पण पडला असेल कुठेही
आणि हे माहीत होईल की हा कण विषाचा आहे, तर त्या कणाला पण कोण खाणार? कण, छोटासा कण. आणि इथे आपण बाटलीच्या बाटली पितो विषाची, म्हणजे काहीही असू दे, काहीच वाटत नाही. सांगा, कोणत्याही क्षेत्रात बघा हाहाकार माजलाय. कोणत्याही क्षेत्रात जाऊन बघा, माणसाला संतोष राहिला नाही. तर इथे परत माहीत होईल जैसे कर का जहर का रंग होरी हो, कहो कोणतीच खावे राम रंगोरी हो. म्हणजे आपण धन साठवतो आनंद साजरा करायला, तर परमात्मा सांगतात आनंद तर तुम्हाला परमात्म्याच्या रंगात रंगल्यानंतर हा आनंद होईल. होळी होईल, होळी होईल. तुमची खरी होळी तेव्हा होईल आणि रोज होईल तुमचा होळीचा सण. या प्रकारे हे ज्ञान झाल्याने पुण्यात्म्यांनो, आपण खूप साऱ्या पापांपासून असेच वाचू शकू आणि मग परमात्मा प्राप्त करू. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती न करण्याने मानव किती दुःखी होत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिलं आहे ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आहे ज्यामुळे आपला मोक्ष होईल. सगळ्या कर्मबंधनातून मुक्त व्हाल. आणि त्या तत्वज्ञानाला मी नाही जाणत. गीता ज्ञानदात्याने सांगितलं की तत्वदर्शी संतांना विचार, ते सांगतील. याने तर आपले हात झटकले आणि 18 अध्याय पण बोलले, गोष्ट तिथली तिथेच सोडली. मग त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 मध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये, की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला हा संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष जाण. वरती जी मुळे आहेत तो पूर्ण परमात्मा समजा, परमाक्षर ब्रह्म, सत्पुरुष. आणि वरचे लोक जिथे ते मालक राहतात तो अमरलोक आहे. ते सगळे मिळून अमरलोक आहे तो. परंतु त्याचे 4 विभाग आहेत. एक सतलोक आहे, दुसरा अलख लोक आहे, मग अगम लोक आहे, आणि चौथा परत अकह लोक, अनामी लोक आहे. ते सर्व अमर क्षेत्र आहे, ते शाश्वत स्थान आहे ते. आणि त्याला सांगतात खाली वरती मुळे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा, रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा आहेत. आता गीता ज्ञानदात्याने तर फक्त एवढंच सांगितलंय, वरती तर मूळ आहे त्याची आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. बाकी सगळं सोडून दिलं. परत सांगितलं की जो या संसाररूपी वृक्षाचे सगळे विभाग सांगेल, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमेश्वर आले होते हे तत्वज्ञान सांगण्यासाठी. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं? अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, और तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. आपल्या द्वारे रचलेल्या सृष्टीला रचणाराच सांगू शकतो. आणि परमात्म्याने हे पण सांगितले होते, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कबू ना होवे मुक्ति. आता ते सांगत होते सच्चाई, आणि आम्हाला लागली कडवी. आम्ही आपल्या पित्याचे शत्रू झालो, त्यांच्यापासून विमुख झालो, आणि ज्याच्यामुळे आपण आजपर्यंत धक्के इथेच खात आहोत. तर पुण्यात्म्यांनो, ज्या ज्ञानाला ना तर गीता ज्ञानदाता जाणत, आणि ते ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी कबीरजींनी बोलून आपल्या अमृतवाणीमध्ये लिहून ठेवलंय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार दादा, असंच आहे. आपलं नाव? माझं नाव रवींद्र पंजाबराव भोजापुरे. मी अकोला तालुका, जिल्हा अकोला,
महाराष्ट्रामधनं आलेला आहे. आपला व्यवसाय काय आहे? आमचा व्यवसाय दादा एजन्सीचा आहे. आम्ही एजन्सी लाईनमध्ये सर्व एजन्सीयांना हे दुकानांना माल पुरवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 9/6/2014 घेतली बरवालामधनं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्याकडनं गुरुदीक्षा घेण्याच्या पहिले मी ब्रह्मा विष्णू महेश गणपती आणि बाकीचे पण सर्व देवी देवता यांची सर्वांची भक्ती करायचो, आमचा परिवार आणि मी. आणि आमच्या घरी सर्व भक्तीचा माहोल असल्यामुळे सर्वजणच देवी देवताची भक्ती करायचे. आणि विशेष म्हणजे की मी समोर चालून शंकरजीला इष्टदेव मानलेलं होतं. तर मी रोज आमच्या इथे एक राजेश्वर मंदिर आहे, राजेश्वर महाराजांचं, त्यांच्या रात्रीच्या आरतीला कंटिन्यूमध्ये जायचो. फक्त कधीकधीच समजा पाऊस असला किंवा काही आपली बुवा तब्येत खराब आहे तर त्या कारणानेच मी तिथे जायचो नाही. नाहीतर मग शंकरजीच्या आरतीला म्हणजे जायचो. आणि परमात्माच्या दयेने गेल्यावरती तिथे कंटिन्यूमध्ये सेवा करणं, सर्व काही गोष्टी करणं आणि जे काही आर्थिक मानसिक शारीरिक प्रमाणे जे काही आपण तिथे सेवा करू शकतो तर ती सर्व सेवा मी तिथे राजेश्वर मंदिरात करायचो माझ्या स्वइच्छेने. मी या व्यतिरिक्त आमच्या इथे विदर्भामध्ये गजानन महाराजांच्या दर गुरुवारी दर्शनाला जायचो ट्रेननी आणि रात्री ट्रेननी यायचो. आणि विशेष म्हणजे की तिथे गेल्यावर पण मला काही लाभ वगैरे तर काही मिळालं नाही. आणि विशेष म्हणजे की बस शंकरजी आणि गजानन महाराजांची भक्ती करायचो. सर्व घरच्यांचं जे काही आहे समजा जे काही भक्ती वगैरे करत होते तर त्याप्रमाणे मी पण त्यांची सर्वांची भक्ती करायचो. आणि एक वेळेस असं झालं बघा जी की बा मी सर्व उपास वगैरे पण करायचो, चतुर्थी वगैरे. आणि एक अमावस्या आणि पौर्णिमेच्या 1-2 दिवस पहिले एक व्रत येतो, त्याला प्रदोष व्रत म्हणतात. तर ते प्रदोष व्रत पण मी करायचो. तर प्रदोष व्रत मी असं करायचो दादा की सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत जे काही 12 तास असतात त्याच्यामध्ये एक थेंब पण पाणी नाही प्यायचं. आणि हे असं माझं व्रत कमीत कमी 3-4 वर्ष चाललं. आणि त्याच्यामध्ये सकाळपासून तर पाणी तर एक थेंब पण नाही प्यायचा. आणि विशेष म्हणजे की त्याच्यामध्ये असं पण करत होतो की बा जे काही आपलं उन्हाळा हिवाळा पावसाळा असतो त्याच्यामध्ये तर करायचोच, मग 4 वर्ष कंटिन्यूमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर दादा असं झालं की बा ते व्रत करता करता माझी आहे की नाही एकदम ही जी शक्ती आहे म्हणजे हे शारीरिक जे आहे तर हे शरीर माझं एकदम वीक व्हायला लागलं. आणि वीक व्हायला लागलं तर इतका त्रास व्हायला लागला की मला मायग्रेनचा त्रास खूप मोठा होता. आणि गोळी घेतल्याशिवाय आणि डॉक्टरला दाखवल्याशिवाय माझा मायग्रेनचा त्रास काही कमी व्हायचा नाही. आणि हा तर त्रास होताच. आणि त्याच्यानंतर दादा असा त्रास होता की बा माझं शरीर आहे की नाही म्हणजे उपास करू करू म्हणजे हप्त्यातून कमीत कमी 2 ते 3 उपास राहायचे आणि जेवण पण काही धकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीर माझं इतकं वीक झालं होतं की बुवा तुम्ही जर माझे कपडे काढले तर माझ्या शरीरामध्ये किती हड्डे आहेत ह्या तुम्ही सर्व अशा बाहेरून मोजू शकत होते. म्हणजे इतकं माझं शरीर वीक होतं. आणि सतभक्तीच्या मार्गामध्ये नसल्याच्या कारणाने कसं आहे की मला खूप त्रास व्हायचा. आणि खूप त्रास होता होता इतका झाला की लोक मला म्हणायचे, माझे नातेवाईक, माझ्या मामी वगैरे, मामा किंवा कोणची पण मित्रमंडळी की बुवा तुला जेवायला भेटत नाही का घरी, तुझ्या घरी सर्व एवढं आहे पण तू का बरं नाही हे असं तुझी वीक काऊन अशी परिस्थिती आहे, म्हणजे तुझं शरीर काऊन असं वीक आहे. आणि त्या ह्या वीक शरीरामध्ये मला पण असं फील व्हायचं की नाही बुवा आपले जे सर्व मित्रमंडळी आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत तर हे सर्व काही शरीरदृष्ट्या मजबूत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बा मला खूप वाईट वाटत होतं त्यावेळेस. तर आता तरी मी तुमच्याकडे खूप चांगला दिसत आहे, सध्या तुम्ही मला बघत आहात तर अशा प्रकारे खूप सारे मला प्रॉब्लेम होते. आणि मी भक्ती पण करायचो तरी पण त्याच्यामधनं काही लाभ वगैरे काही मिळायचा नाही मला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, जे आपण व्रतवैकल्य केले, जी पूजापाठ केली, जी विधी केली, जी सेवा केली,
त्या सेवेतनं आपल्याला कुठल्याही प्रकारे लाभ प्राप्त झाला नाही. या उलट आपली जी परिस्थिती आहे, जी शरीराची परिस्थिती आहे, जी शरीराची व्यवस्था आहे, ती ढासळत गेली आणि आपण एक वीक व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागलेत. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी स्वीकारली? सर, हे एक म्हणजे माझ्यासोबत एक असं इंटरेस्टिंग घडलं की हे संत रामपालजी महाराजांची दयाच माझ्यावरती, की बुवा मी एक दिवस म्हणजे एक दिवस मी असंच चॅनल पाहत होतो टी व्हीवरती. आध्यात्मिक चॅनल बघत होतो आणि मला पहिल्यापासूनच गोडी होती की बा आध्यात्मिक चॅनल वगैरे बघायचे आणि प्रत्येक गुरूंचा सत्संग वगैरे बघायचा. आणि त्या गुरूंचा सत्संग वगैरे बघितला की बुवा मग त्याच्यानंतर मग त्यांचं ते जे काही नियम वगैरे सांगतात किंवा जे काही सांगतात ते त्यांच्यामध्ये ज्ञान, तर ते ज्ञान आपल्याला जे आवडलं ते मी ठेवायचो आणि बाकीचं मग आपल्याला बाबा हे खूप कठीण वाटते तर मग मी ते सोडून द्यायचो. तर एक दिवस असं झालं दादा की मी संत रामपालजी महाराजांचा सत्संग हा साधना टी व्हीवरती पहिले 7:40ला येत होता 2013मध्ये. तर मी तो बघितला असंच अचानकमध्ये टी व्ही ओपन केली आणि तो बघितल्याबरोबर मला एकदम ते महाराजजी समोर दिसले आणि मला माहिती नव्हतं. मला असं वाटलं की बाबा हे महाराजजी नाही आहेत. असं काही असं माहितीच नव्हतं. मग त्याच्या खाली असं नाव आलं, संत रामपालजी गुरु महाराजजी. जसं नाव आलं मग मी म्हटलं बा हे महाराजजी. मी म्हटलं हे असं कसं काय बाबा महाराजजी हे. तर मी असं विचार केला 2 मिनटं की बा म्हटलं यांना दाढी नाही, मुछी नाही, काही नाही. आणि आपण तर बा सर्व महाराज्य लोकांना असं बघितलं आहे की त्यांना दाढी असते, मुछी असते किंवा मग मोठ्या मोठ्या जटा असतात आणि विशेष म्हणजे की बा गळ्यात माळा, चंदन वगैरे काही ना काही असतं त्यांचं, भगवे कपडे असतात किंवा मग जे काही असतात त्याप्रमाणे ते घालतात. पण मी म्हटलं बा हे महाराज कसे काय. म्हटलं ठीक आहे, म्हटलं 1-2 मिनटं बघू म्हटलं यांचं ज्ञान. मग गुरुजी टी व्हीवरती स्क्रीनवरती दाखवत होते की बा गीता खोलून दाखवली गुरुजींनी. गीता खोलून दाखवली आणि त्यांनी असं म्हटलं की बा गीतामध्ये की बा ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवन आहे आणि यांचा पण जन्म आणि मृत्यू होतो. मी म्हटलं माझ्या शंकरजीला असं म्हणत आहे एकदमच. माझे शंकरजी असे कसं काय होऊ शकते. तर मी म्हटलं की बा मनातल्या मनात म्हटलं की मी यांचा सत्संग काही ऐकत नाही आणि बंद करून टाकला. असे मग माझे 8 दिवस गेले. 8 दिवस गेल्यावरती दादा एक दिवस असं झालं की मी खूप अपसेट होतो. इतका अपसेट होतो की खूपच. तर माझ्या घरी कोणीच नव्हतं आणि मी बेडवर बसलेलो होतो आणि समोर टी व्ही होती. रिमोट घेतलं मी आणि ऑन केल्यावरती असं झालं दादा की एकदम मग मी चॅनल वगैरे पाहिले. म्हटलं कोणचं आध्यात्मिक चॅनल आहे बघावं, म्हटलं कोणचा कार्यक्रम वगैरे चालू आहे आणि ते बघावं. तर त्यावेळेस 8 वाजता मी टी व्ही ओपन केली आणि ओपन केल्यावरती एकदमच परमात्माच्या दयेने संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू झाला. तर मग मी तो बघितला. तो बघितल्याबरोबरच असं झालं दादा की तो बघता मी म्हटलं ह्या महाराजांना मी कुठेतरी बघितलं आहे. मग लक्षात आलं की अरे हो, आपण तर म्हटलं 8 दिवसापूर्वी हा संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघितला म्हटलं ह्या महाराजांचा. तर त्याच्यातून मग असा निष्कर्ष झाला की बुवा मग मी तो बघितला. म्हटलं 2 मिनटं बघू तसंही काय सांगत आहे. मग त्यांनी मग गीता वगैरे वेद वगैरे खोलून दाखवले सर्व गोष्टी आणि देवी श्रीमद भगवत महापुराण 3रा स्कंदच खोलून दाखवला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की बा 3ऱ्या महास्कंदामध्ये की बा ब्रह्मा विष्णू यांचा पण आविर्भाव आणि तिरोभाव होतो. म्हणजे आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू हा होतो आणि हे पण नाशवान आहे आणि याच्यावरती तो काल ब्रह्मा आहे, तो पण नाशवान आहे आणि यांची माता दुर्गा आहे आणि पिताजी यांचे हे काल ब्रह्मा आहे आणि त्याच्या पण वरतं आणखी जो सर्वांचा मालिक आहे, जसं की शिर्डीचे साईबाबा सांगून गेलेत किंवा सबका मालिक एक आहे. तर मग तो कोण आहे बाबा, ह्या शोधामध्ये पण मी होतो की बा हा कोण आहे. तर मग हा असताना मग मी तो बघितला सत्संग. मग मी बेडवरून पटकन असं उठलो आणि किचनमध्ये गेलो. आई स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करता करता मग मी आईला सांगितलं. तर मग आई म्हणाली की बा तू असं कसं काय बोलत आहे. मी म्हटलं बा हे शास्त्रामध्ये प्रूफ आहे आणि हे महाराज सांगत आहे आणि असं नाही की बाबा मी ते महाराज म्हणजे असे काही असं म्हणजे बळबळत आहे किंवा काही करत आहे. तर हे म्हटलं सर्व शास्त्राचे प्रूफ देतात
आणि प्रूफ देतात म्हणूनच मी तुला सांगत आहे बुवा. तर आई म्हणे हो का म्हणे बरं ठीक आहे. तरी पण मग मी म्हटलं बा तू पण बघत जा सत्संग वगैरे म्हणजे कसं आपल्याला थोडं ज्ञान वगैरे होते आणि आपल्यावर पण जे काही दुःख आहे तर ते दुःखाचं कसं थोडं आपलं निवारण होऊ शकते. आणि मला थोडंसं कसं वाटून आलं आत्म्यापासून की बुवा हे महाराज काही ना काही बरं ज्ञान सांगतात. आणि विशेष म्हणजे की बुवा सर्व शास्त्र खोलून दाखवतात जे आतापर्यंत जगातल्या कोणत्याच व्यक्तीने कोणत्याच धर्मगुरूंनी जो हिंदू मुस्लिम शीख ईसाई आहे त्या धर्मगुरूंनी कधीच हे शास्त्र खोलून टी व्हीवरती दाखवले नाही. आणि ते दाखवले नसल्याच्या कारणाने हे हे जे गुरुजी आहेत हे संत रामपालजी महाराज जी आहेत तर हे एकदम हे आपल्याला शास्त्र खोलू खोलू दाखवतात. तर त्यांनी आपला विश्वास दृढ होतो. आणि मग आई म्हणे की मग ते तर काही पण करू शकतात. मी म्हटलं नाही तसं नाही. म्हटलं आपल्या इथं गीता आहे आपण त्या गीताशी मिलान करू म्हटलं. हां असा आमचा 1-1.5 महिना गेला. मग ते गीताशी मिलान केलं. मिलान केल्यावरती सर्व बघितलं जे जे गुरुजी सांगत होते की बा ह्या अध्यायामध्ये असे असे प्रश्न आहेत आणि हे असं असं ज्ञान आहे. आणि त्याप्रमाणे मग मी ते बघितलं. तर त्याच्यामध्ये ते सर्व काही मला तसं मिळालं. मग मी विचार केला की बा गुरुजी म्हटलं गीता म्हटलं जे काही ज्ञान सांगत आहे ते म्हटलं सर्वतः सत्याचं सांगतच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा. मी म्हटलं बा शीतावरून भाताची परीक्षा मग मी करून घेतली. मी म्हटलं हे जर गीताचं ज्ञान जर ते खरं सांगत आहे आणि व्यवस्थित सांगत आहे समजावून सांगत आहेत तर म्हटलं बाकीचे पण जे ग्रंथ आहेत आपले वेद 4 वेद 18 पुराण गीता बायबल कुराण शरीफ गुरुग्रंथ साहेब यांचं पण ते ज्ञान म्हटलं एकदम व्यवस्थितच सांगत असणार. कारण ते तर आपल्या घरी अवेलेबल नाही आहे. म्हणून मग मी त्या हिशोबाने संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान ऐकलं. आणि 8/6/2014 मध्ये परमात्माच्या दयेने आम्ही संत रामपालजी महाराजांची त्यावेळेस नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलं आणि ते आपले जे धर्मग्रंथ आहेत याच्याशी आपण मिलाव करून बघितला आणि त्यानंतर आपण बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितलेली जी सद्भक्ती आहे ती सद्भक्ती केली त्याच्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? हो भगतजी. खूप सारे लाभ मिळाले आम्हाला. आर्थिकदृष्ट्या तर स्वतः माझी इतकी वाईट परिस्थिती होती म्हणजे शारीरिक बांधा माझा इतका खराब होता की एकदम वीक होतो मी. आणि त्यामुळे आता तुमच्या समोर तरी एकदम सुदृढ दिसत आहे. तर पहिला हा लाभ झाला. आणि सर्वात मोठा लाभ आध्यात्मिक ज्ञानाचा झाला की जे आध्यात्मिक ज्ञान आतापर्यंत माहिती नव्हतं जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे गूढ रहस्य होतं ते गूढ रहस्य आतापर्यंत कोणाला माहिती नव्हतं ते संत रामपालजी महाराजांनी ते आध्यात्मिक ज्ञान आम्हाला सांगितलं. आणि सर्वांना सांगतात पण ते. आणि त्या हिशोबाने तो सर्वात मोठा लाभ झाला. हा दुसरा लाभ होता. आणि तिसरा लाभ असा झाला की बा आत्ता सध्याचंच आहे 20/8/2020 मी माझं ब्लड एकदमच 2.4 वरती आलं. आणि 2.4 वरती आल्यानंतर एकदमच मग मला दवाखान्यामध्ये भरती केलं. आणि भरती केल्यावरती त्याच्यामध्ये मग रिपोर्ट आले आणि रिपोर्टमध्ये एकदम सरांनी आईला बोलावलं आणि कॅबिनमध्ये आणि सरांनी सांगितलं वायचाळ सरांनी किंवा यांचं ब्लड एकदमच खूप कमी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पण याला सर्दी नाही ताप नाही खोकला नाही आणि कुठल्याच प्रकारचं काही फिवर नाही काहीच नाही. तर याचं ब्लड एकदम कसं काय कमी झालं. तर आई म्हणाली की बा सर म्हणे त्याचं ब्लड म्हणे ते आम्हाला पण नाही समजून आलं म्हणे कसं काय कमी झालं. पण म्हणे ते तू आता कसं काय आहे म्हणे समजा जिवंत वगैरे तर ते मला पण नाही समजून आलं. आणि ते तुमचे रिपोर्ट बघितल्याबरोबर आणि तुम्ही सांगितल्याबरोबर माझे पण म्हटले पायाखालची जमीन सटकली. तर मग त्यांनी सांगितलं मग तो इलाज चालू केला. जशी त्या सरांनी मला हातामध्ये सुई लावली सिरिंज लावली तर सलाईनसाठी तर मला एकदमच 5 मिनिटांनी एकदम मला हे आला अटॅक आला. अटॅक म्हटलं तर पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यावरती माझं तोंड पण असं वाकडं झालं इकडच्या साईडला डाव्या साईडचा अटॅक आला होता डाव्या साईडला.
आणि हात पण असा टेढा वगैरे झाला. आणि त्यामधनं असं झालं दादा की आई कसं नर्स असल्याच्या कारणाने, स्टाफ नर्स असल्याच्या कारणाने, मेडिकल लाईनमध्ये असल्याच्या कारणाने तिला ते सर्व माहिती होतं आणि तिला एकदमच माहिती झालं की बा याला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. तर तिने एकदमच माझे हातपाय सोडले आणि हातपाय सोडल्यावर नंतर मला गरम केलं, थोडंसं कसं ऊब देण्याचा प्रयत्न केला आणि माझं अंग पण खूप थंडगार झालेलं होतं आणि ब्लँकेट वगैरे टाकलं. आणि मग माझी इतकी परिस्थिती वाईट झाली त्याच्यानंतर की एकदम मला ICUमध्ये भरती करावं लागलं. आमच्या इथे एक ओझोन हॉस्पिटल आहे. त्यांनी तिथे मला भरती केलं. वायचळ सरांनी तिथे मला रेफर केलं आणि रेफर केल्यावरती मग तिथे गेलो. तर 2 दिवस मी म्हणजे माझी जे माइंड होता, तर मी कोणाला ओळखतच नव्हतो. म्हणजे अनकॉन्स्टेबल झालो होतो पूर्णतः. आणि कोणी जर आलं, आई आली, आईला पण ओळखलं नाही. भाऊ आला, भाऊला पण ओळखलं नाही. मित्र आले, त्यांना पण ओळखलं नाही. आणि डॉक्टर पण येत होते, त्यांना पण नाही ओळखत होतं. तर माझ्यासोबत कोणी बोललं तर मी कमीत कमी 2 ते 3 मिनटं त्यांना ओळखत पण नव्हतो शकत आणि माझी बुद्धी काहीच काम नव्हती करत. तर मग जेव्हा मला 2 बॅग 3 बॅग चढल्या ब्लडच्या, तर मग त्याच्यानंतर मला थोडंसं कसं समजायला लागलं आणि माइंड थोडासा सेटअप झाला माझा. आणि त्याच्यानंतर परमात्माच्या दयेने, संत रामपालजी महाराजांच्या दयेने असं झालं की बा मी थोडं रिकवर व्हायला लागलो. रिकवर झालो आणि त्याच्यानंतर मग मला एकदमच म्हणजे माझ्या आईला सरांनी सांगितलं किंवा म्हणे याला म्हणे थोडंसं याचा त्रास असू शकतो म्हणे, कारण याचं ब्लड म्हणे. मला हा त्रास 2012मध्ये पण झाला होता, 2010मध्ये पण झाला होता आणि एक वेळा 2017मध्ये पण झाला होता. तर 2017मध्ये फक्त तो 8%च राहिलं होतं माझं, 7% 8%च्या जवळपास ब्लड. तर मग मी ते आईने त्यांना ते रिपोर्ट पण दाखवले जुने. तर त्यांना सरांना असा शक आला की बुवा याला ब्लड कॅन्सर आहे. ब्लड कॅन्सरचा शक आल्याच्या कारणाने बुवा असं एकदमच ब्लड इतकं कमी कसं काय होतं. आणि तर मग त्यांनी मला नागपूरला रेफर केलं. किंवा मॅडम म्हणे तुम्ही नागपूरला याला घेऊन जा आणि तिथे पोपळी सरांच्या इथे जा आणि तिथे सर्व याचं चेकअप वगैरे करा आणि तुमचं सर्व चेकअप वगैरे होणार. मग तिथे आम्ही गेलो आणि तिथे गेल्यावरती सर्वतः त्यांनी चेकअप वगैरे केलं. तर परमात्माची अशी दया झाली, म्हणजे संत रामपालजी महाराजांची अशी दया झाली की माझ्या सर्व रिपोर्ट ज्या पण त्यांनी केल्या त्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. आणि निगेटिव्ह आल्याच्या कारणाने तिथे मग आम्ही एकदम असा सुखाचा श्वास घेतला किंवा चला आपल्या ह्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले, कुठला ताप नाही, फ्लीवर नाही, जसं तुम्हाला मी पहिलेच सांगितलं. आणि एकदम टनाटन आता जसं तुमच्यासोबत बोलत आहे ना, त्या परिस्थिती पण परमात्माची अशी शक्ती होती माझ्यासोबत की ते मला महसूस व्हायचं की मी म्हणजे असं एकदम आता जसं बोलत आहेत तशा प्रकारे मी त्यांच्यासोबत बोलायचं डॉक्टरसोबत. तर डॉक्टर लोक पण आश्चर्य करायचे, ते स्टाफ पण आश्चर्य करायचे की बा 2.4 ब्लड असल्याच्या कारणाने पण हा इतका कसा काय बोलतोय. हा ते तर ब्लड एक जो मुर्दा असतो, हा एखादा व्यक्ती जर मरतो तो त्याला लाश म्हणतो आपण, मुर्दा म्हणतो, तर त्याच्यामध्ये असतं ते तेवढं ब्लड. तर हा जिवंतच कसा काय, हा याच्यामागे कसंच काय बाबा हे कोणची शक्ती काम करत आहे, असं ते त्यांनी माझ्या आईला म्हणून पण दाखवलं डॉक्टर लोकांनी. आणि त्यांनी पण खूप आश्चर्य केलं. अकोल्यातल्या पण डॉक्टरने आश्चर्य केलं आणि नागपूरच्या पण डॉक्टरने आश्चर्य केलं. आणि बोन मॅरो म्हणून एक टेस्ट होते, तर त्या टेस्टसाठी मला पाठवलं नागपूरला. मग आम्ही ती टेस्ट वगैरे केली सर्वतः आणि त्याच्यातून पूर्णतः नील रिपोर्ट आले. आणि त्यावेळेस कोरोनाचं इतकी भीती होती की परमात्माच्या दयेने कोरोनाचं काहीच आम्हाला असर नाही झाला, कारण सद्भक्ती करत होतो त्या कारणाने. आणि अशा प्रकारे मला हे असे खूप सारे लाभ मिळाले. आणि याच्या व्यतिरिक्त मग छोटे मोठे खूप दैनंदिन जीवनामध्ये रोज खूप सारे लाभ होत राहतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला एक अनुभव झाला की आपलं हे जे ब्लड आहे हे 2.4 पेक्षाही कमी गेलं होतं. तर आज श्रोत्यांना काही त्या ब्लड रिपोर्टचे किंवा ज्या आपल्या चाचण्या झाल्यात त्याचे काही रिपोर्ट्स वगैरे बघावयास मिळतील का? हो सर, माझ्याजवळ रिपोर्ट वगैरे आहे, मी तुम्हाला दाखवू पण शकतो. सर्वतः आहे माझ्याकडे. अकोल्याचे पण आहे आणि नागपूरचे पण आहेत. हे बघा, हे ओझोन हॉस्पिटल आहे. हे ओझोन हॉस्पिटल आहे
आणि इथे माझे सर्वतः 20/8ला मी इथे भरती झालो होतो. हे माझं नाव आहे रवींद्र भोजापुरे आणि 20/8/2020ला मी इथे भरती झालो होतो. तो माझा पहिला दिवस होता आणि याच्यामध्ये माझं ब्लड मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे माझं ब्लड आहे 2.4 एवढं होतं आणि माझ्या पांढऱ्या पेशी पण कमी झाल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वतः. आणि हे आहे माझे नागपूरचे रिपोर्ट, जे पोपडी सरांचे इथे मी बोन मॅरो म्हणून एक टेस्ट असते, ते त्यांनी मला करायला सांगितली होती. त्याच्यामध्ये पण माझी रिपोर्ट नील आले होते. अकोल्यामधनं मी 20ला भरती झालो होतो आणि तिथून मला रेफर करण्यात आलं होतं 25/8/2020ला. तर तिथे पण हे सर्वतः रिपोर्ट नॉर्मल आले होते आणि माझं ब्लड पण इतक्या म्हणजे स्पीडनी वाढलं की ते डॉक्टर पण आश्चर्य करायचे की बुवा ह्याचं ब्लड इतक्या लवकर कसं काय वाढलं. आणि डॉक्टरने हे पण सांगितलं होतं मला स्वतः आणि घरच्यांना पण, आईला वगैरे, की बुवा हा कमीत कमी याला रिकवर व्हायला कमीत कमी 6 महिने लागणार. तर 8व्या महिन्यामध्ये मला प्रॉब्लेम झाला होता. कमीत कमी 3 ते 4 महिन्यामध्ये मला परमात्माने एकदम रिकवर करून टाकलेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की 2.4 रक्त कमी होत असताना सुद्धा आज परमात्म्याच्या दयाने, संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज आपण श्रोत्यांसमोर उभे आहात आणि आज सुदृढ आहात. तर या अनुषंगाने जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल? मी फक्त त्यांना कळकळीची विनंती करतो की दादा, आई, बाबा आणि बाकीचे पण माझे आजूबाजूचे लोक, शिवशेजारी आणि बाकीचे पण मित्रमंडळी आणि पूर्ण महाराष्ट्रातले लोक आणि पूर्ण विश्वाला पण एक संदेश देऊ शकतो की बाबा की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं पहिले ज्ञान ऐका, समजून घ्या. विविध चॅनलवरती त्यांचा पूर्णतः सत्संग येतो, ते तुम्ही तिथे बघू शकता. सर, जर कोणी व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? दादा, एकदम संत रामपालजी गुरु महाराजांनी एकदम हे सिस्टम एकदम सोपी करून टाकलेलं आहे. जो काही विविध चॅनलवरती जो संत रामपालजी गुरु महाराजांचा सत्संग येतो, तर तिथे खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवरती तुम्ही नाव, नंबर येतात आणि त्या नंबरवरती कॉल करून महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदानाची व्यवस्था केलेली आहे. त्यांना विचारू शकता, तुम्ही ज्या जिल्ह्यामधले असणार त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही विचारू शकता की बाबा मी या जिल्ह्यामधला आहे आणि मला नामदीक्षा कुठे मिळणार. तर तुम्ही ते नामदीक्षा त्याच ठिकाणावरती जाऊन तुम्ही ते नामदीक्षा घेऊ शकता. सर, ही जी नामदीक्षा आहे किंवा हा जो गुरुमंत्र आहे, हे घेण्यासाठी साधकाला किंवा भक्ताला किती खर्च किंवा किती पैसे मोजावे लागतात? नाही, असं तर काही आहे नाही आणि याच्यामध्ये खर्च वगैरे काहीच नाही आहे. परमात्माच्या दयेने परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजजी हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये नामदीक्षा देतात आणि त्याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व त्या भक्तीमध्ये जे काही आवश्यक पुस्तक आहे, जसं एक भक्तिबोध आहे, एक फोटो आहे आणि रक्षासूत्र वगैरे आहे, तर हे सर्व ते फ्रीमध्ये देतात आणि तुम्हाला तिथे कुठल्याच प्रकारचा 1 रुपया पण द्यावं लागत नाही. आणि याच्यासाठी तुम्ही अवश्य तिथे जा आणि नामदीक्षा घ्या. धन्यवाद. असं आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर